की फिमेल फर्टिलिटीमध्ये मॉडर्न ट्रीटमेंटकडे लोकांचं जाण्याचा फार कल असतो. बरोबर. पण आयुर्वेदालाही हल्ली लोक खूप महत्त्व देत आहेत. अशा वेळेला आयुर्वेदा कसं काम करतं? मॅम, आपण पाहतो की लोक ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी बाहेरून ट्रीटमेंट घेतात. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय हे समजून सांगू इच्छिते. हार्मोनल इम्बॅलन्स ह्याचा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरावर कशा प्रकारे ह्याची लक्षणं दिसून येतात. तर मार्केटमध्ये इवन खूप सारी औषधंही अवेलेबल आहेत, मेडिसिन्स, जे विदाऊट डॉक्टरही घेतले जात आहेत हल्ली. नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बिझनेस टॉक मराठी, जिथे आपण आधुनिक आयुष्य आणि आरोग्याशी संबंधित चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उषा संदीप राजपूत, ज्या BA MA MD आयुर्वेदा असे त्यांचे शिक्षण झाले आहे, ज्यांना 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. फिमेल फर्टिलिटी, PCOD, PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स, स्किन अँड हेअर प्रॉब्लेम या सगळ्यात त्या पारंगत आहेत. आयुर्वेदा उपचारांमध्ये आज आपण त्यांच्याकडून आयुर्वेदा, योगा, डाएट प्लॅनिंग आणि हॉलिस्टिक हेल्थ विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. मॅम, नमस्कार. नमस्कार. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुमच्यासारख्या प्रसिद्ध डॉक्टर आम्हाला लाभले आहेत, हे खरं तर आमचं भाग्य आहे. गेल्या 15 वर्षापासून तुम्ही ह्या फील्डमध्ये आहात. येस. तर त्याची प्रेरणा कुठून मिळाली? सर्वात आधी सांगायचं झालं तर मी लहानपणापासूनच ठरवलेलं की मला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं आहे. मग त्यासाठी म्हणून 11वी 12वीला सायन्स घेतलं, कारण की त्या काळामध्ये असं होतं की सायन्स म्हणजे फ्युचर आहे. बरं. मग त्यानंतर मी आयुर्वेदा ह्या फील्डमध्ये आले. आणि जेव्हा मी आयुर्वेदामध्ये ऍडमिशन घेतलं तर त्यानंतर तिथे जे आहे सगळे ग्रंथ वगैरे संस्कृतमध्ये असतात. पण माझं संस्कृत हे तेवढंसं पक्क नव्हतं. पण म्हणून मला स्टार्टिंगला थोडेसे आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत ते समजून घ्यायला थोडंसं अवघड जायचं. पण जिद्द आणि चिकाटी ह्याच्या जोरावर मी आयुर्वेदाचे सिद्धांत समजून घेण्यासाठी स्वतःला सक्षम बनवलं. आणि जसे जसे ते सिद्धांत मी स्वतः समजून घेत गेली तसे तसे मला त्याविषयीची आवड आणि ते अधिक चांगल्या प्रकारे समजून कसे आणि आत्मसात कसे करायचे हे कळू लागलं. आणि त्यानुसार मग मी ते जे त्यामधील जे सिद्धांत आहे ते स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा डेलीच्या लाईफमध्ये ते अवलंब करू लागले, त्यांचा ते फॉलो करत होते. मग त्यानुसार मी स्वतःला हेल्दी बनवू लागले, कारण की जसे जसे ते सिद्धांत आहेत त्यानुसार जर आपण आपल्या रोजचे जे लाईफस्टाईल आहे त्यामध्ये जे चेंजेस करतो त्यानुसार आपण निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आणि हे जेव्हा मला दिसून येत होतं की मी स्वतः निरोगी राहू शकते की आयुर्वेदाचं जे सिद्धांत आहे त्यांचा वापर करून, मग मी हे सिद्धांत माझे जे पेशंट आहेत त्यांच्यावर अप्लाय करू लागले आणि त्यांच्यामध्ये पण मला खूप छान ह्यामध्ये रिझल्ट दिसून येत होता. तर अशा प्रकारे ह्यासाठी मला माझे जे गुरु आहेत अमृतवाड सर, नांदेडला असतात ते, त्यांचं खूप छान मार्गदर्शन भेटलं. त्याचबरोबर जमदग्नी सर, ज्यांनी की मला आयुर्वेदाचा विचार कसा करायचा ह्याविषयी शिकवलं. तर एकंदर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मी ॲज ए डॉक्टर स्वतःला डेव्हलप करताना माझे आई वडील किंवा माझे दोन्ही भाऊ ह्यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे, जेणेकरून माझं ग्रॅज्युएशन खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट झालं. त्यानंतर लग्नानंतर ॲक्च्युली मी लग्नानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट केलेलं आहे. आणि त्यासाठी मला माझे जे सासू सासरे आहेत किंवा माझे जे मिस्टर आहेत त्यांचा पण खूप छान सपोर्ट भेटलेला. तर एकंदर आपण असं म्हणू शकतो की मी जे स्वतः डॉक्टर झाले त्यामागे माझ्या पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट, आणि त्यामुळेच मी स्वतःला ॲज ए डॉक्टर रिप्रेझेंट करू शकते. आणि जेव्हा मी स्वतः प्रॅक्टिसमध्ये उतरले तेव्हा प्रत्येक पेशंटचं असं असायचं की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये असं असतं की जो त्या आजाराचं मूळ कारण आहे त्याकडे आपण बघतो. मग त्यानुसार ट्रीटमेंट ही ठरवली जाते. आणि ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो, कारण की जे काही चेंजेस आपल्या शरीरात होतात ते एकदम तर नसतात, कारण की त्यामागे आपली जी लाईफस्टाईल आहे
किंवा आपण आपलं जे खानपान आहे ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. मग त्यानुसार त्यांच्यामध्ये चेंजेस करून आणि आयुर्वेदिक जी औषधी आहेत त्यांचा वापर करून पेशंटमध्ये रिझल्ट येत होते. स्टार्टिंगला ह्या गोष्टी थोड्याशा अवघड गेल्या प्रॅक्टिसमध्ये, पण जसं जसं मी पेशंट ट्रीट करू लागले, त्यामध्ये संधिवात किंवा रुमेटेड अर्थरायटिसचे पेशंट आहेत किंवा गॉल ब्लॅडर स्टोनचे किंवा स्त्रियांचे जे आजार आहेत ह्यांच्याशी रिलेटेड जेव्हा मी पेशंट बघत होते तेव्हा त्यांच्यामध्ये रिझल्ट यायचा. मग मी एकंदर असं सांगू शकते की आयुर्वेदामध्ये आपला जो रिझल्ट आहे तो बोलतो. आपल्याला स्वतःहून सांगायची गरज पडत नाही की ह्यामध्ये तुम्हाला स्वतःचा फायदा होईल. आयुर्वेदामध्ये जो रिझल्ट दिसतो तो खूप चांगल्या प्रकारे असतो. बरोबर. आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये ना मॅम खूप पाहायला मिळतं की आपल्याला आयुर्वेदाची खूप गरज लागते, विशेषतः महिलांमध्ये. म्हणजे आत्ता महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, PCOD, PCOS वगैरेसाठी, इतरही बऱ्याच प्रॉब्लेमसाठी विशेषतः महिलांना आयुर्वेदाची गरज लागते. त्याबद्दल काय सांगा? सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की महिलांना त्यांची फॅमिली आणि करिअर ह्या दोन गोष्टींना त्या जास्त इम्पॉर्टन्स देतात ॲज कम्पेअर टू स्वतःची हेल्थ. ह्याला ते दुय्यम स्थान देतात. पण असं नाही करायला पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला हेल्दी ठेवणार नाही तोपर्यंत आपण आपली जी फॅमिली आहे किंवा आपलं करिअर आहे त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकत नाही. त्यासाठी अगोदर स्वतःची जी हेल्थ आहे ती खूप चांगली ठेवणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जे काही चेंजेस करतो की उशिरा जेवण करणं किंवा चहा कॉफी ह्यांचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करणं किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही चेंजेस होत आहेत, जे काही त्रास होते त्याकडे दुर्लक्ष करणं, असं समजणं की हे डेलीचं रुटीनच आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं, ह्या सगळ्या गोष्टी कालांतराने त्यांना महागात पडतात. कारण की जेव्हा ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडतात तेव्हा त्यामध्ये PCOD किंवा PCOS किंवा थायरॉइडची समस्या किंवा वजन वाढणे, डायबिटीज ह्यासारखे अनेक आजार अशा स्त्रियांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग हे आजार थांबवणं आणि त्यापासून स्वतःला वाचवणं ह्यासाठी आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत ते जर आपण बघितले आणि त्यांना जर फॉलो केलं तर अशा महिलांना खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. बरोबर. फिमेल फर्टिलिटीमध्ये पण आयुर्वेदा कसं ट्रीटमेंट करतं, कसा फायद्याचा आहे? सध्याच्या काळामध्ये आपण बघितलं तर जे महिलांचं कारण आपण पाहतो की फिमेल फर्टिलिटीमध्ये मॉडर्न ट्रीटमेंटकडे लोकांचं जाण्याचा फार कल असतो. बरोबर. पण आयुर्वेदालाही हल्ली लोक खूप महत्व देत आहेत. अशा वेळेला आयुर्वेदा कसं काम करतं? जेव्हा फिमेल इन्फर्टिलिटी हा जेव्हा प्रश्न येतो की लग्न झालेलं आहे आणि 3-4 वर्षानंतर पण बाळ नाहीये, तर मग अशा कंडिशनमध्ये ह्याचं जे मेन रूट कॉज आहे ते मुलींचं वाढतं वय. की अगोदरच्या काळामध्ये कसं असायचं की 18 ते 22 ह्या वयोगटामध्ये मुलींची साधारण लग्न होऊन जायची. पण आता ते काळ पुढे जाऊन 32 ते 38 ह्या वयोगटामध्ये मुली लग्न करतात आणि हे खूप जास्त म्हणजे हा जो एज आहे ह्या एजमध्ये जनरली महिला ह्या मेनोपॉझल स्टेजकडे जातात आणि त्यापासून ते न व्हावं ह्यासाठी जे लग्नाचं जे वय आहे ते कमी असणं हे खूप गरजेचं आहे. पण त्यामध्येच त्यांना करिअर किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं ह्या गोष्टीला ते जास्त महत्त्व देतात. मग ह्यामध्ये अशा महिलांमध्ये PCODची समस्या किंवा वेट गेन होणं किंवा ट्युबल ब्लॉक सारखी समस्या किंवा AMHची जी व्हॅल्यू आहे ती अशा स्त्रियांमध्ये कमी झालेली असते. आणि जेव्हा ही AMHची व्हॅल्यू कमी होते तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचं जे प्रमाण आहे ते देखील कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी एकतर वय हे त्याच्या मागचं कारण आहे, पण त्याचबरोबर त्यांचं जे डेलीचं रुटीन आहे किंवा डेलीची जी त्यांची लाईफस्टाईल आहे त्यामध्ये पण त्यांनी चेंजेस करायला पाहिजे. जेणेकरून आयुर्वेदामध्ये जसं वर्णन आहे की सकाळी लवकर उठणे किंवा दिवसभराच्या त्यांच्या रुटीनमध्ये जे काही ते जेवण करतात किंवा जो काही त्यांचा आहार आहे तो सात्विक असणे, म्हणजे पचायला हलका आणि सुपाच्य असं असावा. त्याचबरोबर त्यांच्या जे रात्री लेट नाईट डिनर करणे ह्या सगळ्या गोष्टी जर टाळल्यात तर त्यांच्यासाठी ते चांगलं असतं. त्याचबरोबर PCOD हा जो आजार आहे त्यामध्ये जे मेन्सेस रिलेटेड जे स्त्रियांमध्ये त्रास होतो की जेव्हा मासिक पाळी असते तेव्हा आराम न करणे. कारण की आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की त्या काळामध्ये स्त्रियांनी आराम केला पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही ते जेवण करतात ते साधं आणि
लवकर पचेल अशा स्वरूपाचं असावं. पण हल्लीच्या काळात फॅमिली म्हणा किंवा करिअर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना जास्त धावपळ होते आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा स्त्रियांमध्ये दिसून येत आहेत की त्यांना इन्फर्टिलिटी किंवा PCOD ह्यासारखे आजार दिसून येते. बरोबर, हे अगदी बरोबर आहे की म्हणजे पूर्वीच्या काळात पिरियड्समध्ये स्त्रियांना आराम दिला जायचा, कंपल्सरी दिला जायचा. अर्थात त्याची कारणं ते त्यावेळेला वेगळी सांगितली जायची, पण त्याच्या मागचं मूळ कारण मात्र हेच होतं की त्या वेळेमध्ये आराम मिळणं गरजेचं आहे. आणि हे आता मुळात होत नाही, कारण प्रत्येक स्त्रीला आपलं करिअर किंवा फॅमिली किंवा इतर अजून गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या वाटतात आणि त्यामुळे त्यांचा आराम मात्र राहून जातो कायमच. ह्याकडे लक्ष द्यावं. हार्मोनल इम्बॅलन्स हल्ली सगळ्याच वयोगटात दिसतात आणि खरं तर सगळ्यांचेच जवळजवळ हे प्रॉब्लेम्स आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वात आधी मी तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय हे समजून सांगू इच्छिते. हार्मोनल इम्बॅलन्स ह्याचा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरावर कशा प्रकारे ह्याची लक्षणं दिसून येतात. तर ह्याचं जे डायग्नोसिस आहे ते अर्थातच जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो त्याद्वारे आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये हा हार्मोन्स ह्याचं प्रमाण कमी आहे किंवा वाढलेलं आहे. पण त्याचबरोबर आपल्या शरीरावर ह्याची काय लक्षणं दिसून येतात, तर अशा स्त्रियांमध्ये वेट गेन खूप जास्त प्रमाणामध्ये होणे किंवा चेहऱ्यावर केस जास्त प्रमाणामध्ये येणे, त्याचप्रमाणे त्यांची जी मासिक पाळीची जी सायकल आहे ती इरेग्युलर होणे, ह्यासारख्या गोष्टी अशा महिलांमध्ये दिसून येतात. तेव्हा आपण त्यांना म्हणतो की ह्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये आयुर्वेदामध्ये जी ट्रीटमेंट सांगितली जाते त्यामध्ये त्यांच्या शरीरातले जे दोष, धातू किंवा मल आहे ह्यांचं व्यवस्थित संतुलन करणं, ह्यासाठी त्यांचा जो आहार आहे किंवा त्यांचं जे डेलीचं लाईफस्टाईल आहे ह्यामध्ये चेंजेस केले जातात. आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधींचा उपयोग केला जातो आणि पंचकर्मच्या ट्रीटमेंट जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स वाढलेले आहेत, ज्यामुळे हा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, हे आपण दुरुस्त करतो. तर अशा प्रकारे जो हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्यासाठी आयुर्वेदामध्ये ज्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे काम करतात. मॅम, ॲक्नी, पिगमेंटेशन असे वेगवेगळे हेअर प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम आता खूप पाहायला मिळत आहेत. तर ह्याचा थेट इंटरनल हेल्थशी कसा संबंध आहे? हे ॲक्ने किंवा चेहऱ्यावर पिगमेंटेशन येणं किंवा हेअर फॉल होणं, ज्यामध्ये की हेअरमध्ये ड्रायनेस वाढणं किंवा केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त एक्सटर्नली आपण एखादी क्रीम किंवा लोशन अप्लाय करून त्याला ट्रीट करू शकत नाही. त्यासाठी त्याचं जे मूळ कारण आहे की ज्यामुळे हा त्रास तुम्हाला होतोय ह्याच्याकडे विचार करणं खूप गरजेचं आहे. यानुसार आयुर्वेदामध्ये त्या म्हणजे ती जी काही लक्षणं दिसत आहेत, म्हणजे चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसणं किंवा पिंपल्स येणं किंवा हेअर फॉल होणं, ह्या मागचं मूळ कारण काय आहे ते अगोदर शोधून काढलं जातं आणि त्यानुसार आपण पेशंटला ह्यामध्ये ट्रीटमेंट देतो. म्हणजे एकंदर बाहेरून फक्त ट्रीटमेंट देणं हे तेवढंसं उपयोगात येत नाही, कारण की केस किंवा स्किन हे आयुर्वेदानुसार फक्त एक अवयव असं न समजता त्याला शरीराचा तो एक भाग आहे असं ट्रीट केलं जातं. त्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये जे विविध चिकित्सा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये जेव्हा आपण असे पेशंट ट्रीट करतो तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये जे काही दोष आहेत, वात, पित्त, कफ ह्यामध्ये इम्बॅलन्स झालेला असतो. त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये जे धातू आहेत जसं की स्किन रिलेटेड रक्त आणि मांस धातू किंवा हेअर्स रिलेटेड अस्थि धातू, जो की त्याचा केस हा उपधातू आयुर्वेदानुसार मानलं जातं. तर त्याच्यासाठीची जी ट्रीटमेंट आहे किंवा त्याला पोषण देण्यात यावं तर तुमचा हा जो त्रास आहे तो कमी होईल असा विचार आयुर्वेदामध्ये केला जातो आणि त्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते. कारण की जेव्हा आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढतो तेव्हा हेअर फॉल होणे किंवा स्किनवर पिगमेंटेशन दिसण्यासाठी पित्त दोष हा कारणीभूत असू शकतो किंवा जेव्हा पिंपल्स येतात तेव्हा त्याच्याशी रिलेटेड पित्त दोष हा वाढलेला आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या दोषावर ट्रीटमेंट करणे किंवा जे काही धातू आहेत जे ह्याच्याशी रिलेटेड आहे त्यांना व्यवस्थित पोषण देणे,
ह्या सगळ्या गोष्टी आपण आयुर्वेदामध्ये बघतो. तर ह्याद्वारे आपण इंटरनली पेशंटला ट्रीट करतो, जेणेकरून त्याद्वारे जो रिझल्ट येतो तो लॉंग लास्टिंग असतो. असं नाही की आपण आत्ता ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा रिझल्ट दिसला आणि जेव्हा ट्रीटमेंट थांबवली तेव्हा रिझल्ट संपलाय, असं होत नाही. एकदा आपण ट्रीटमेंट चालू केली किंवा त्यानुसार आपल्या आहारामध्ये जे बदल केले तर त्यामुळे आपल्याला ह्यानुसार जे रिझल्ट दिसतात ते लॉंग लास्टिंग असतात आणि हेल्दी असतात. म्हणजे त्यामध्ये ॲज सच कोणत्याही प्रकारचे केमिकल्स आपण यूज नाही करत. बरोबर. आणि असंही आपण खूप वर्षापासून पाहतोय की आयुर्वेदामध्ये जी ट्रीटमेंट होते ती लॉंग लास्टिंग असते आणि विदाऊट एनी केमिकल्स असते आणि त्याच्यामुळेच नेहमी सेफ असं म्हणायला आयुर्वेद आहे. मॅम, आपण पाहतो की लोक ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी बाहेरून ट्रीटमेंट घेतात. लोशन लावणं आहे, क्रीम लावणं आहे वगैरे वगैरे, पण आयुर्वेदा आतून ट्रीटमेंट महत्वाचं मानतं. बरोबर. त्याबद्दल काय सांगाल? जेव्हा आपण लोशन किंवा क्रीम किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहेत ते केसांसाठी किंवा चेहऱ्यांसाठी यूज करतो तेव्हा ते फक्त एक्सटर्नली अप्लाय केले जातात आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तात्पुरता असतो. पण ह्यासाठी जेव्हा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा विचार करतो तेव्हा ह्या मागचं जे मूळ कारण आहे, जेव्हा आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये योग्य ती पोषण तत्व नसतील तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधले जे विविध धातू आहेत जसे की रक्त मांस धातू हे आपल्या स्किनशी रिलेटेड आहेत. तर मग त्यामध्ये ह्याचे जे दुष्परिणाम आहेत ते दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या शरीरातले जे वात पित्त कफ हे 3 दोष आहेत त्यामध्ये ह्यानुसार चेंजेस होतात. जेव्हा पित्त दोष वाढतो तेव्हा आपल्या स्किनशी रिलेटेड जे त्रास आहे तो आपल्याला दिसून येतो. तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये जी चिकित्सा सांगितलेली आहे त्यानुसार सर्वात आधी आपलं पचन सुधारलं जातं. त्यानुसार आपण आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित चालावी किंवा ती इम्प्रूव्ह करावी ह्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. त्याचबरोबर जो काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्यासाठी कोणता दोष कारणीभूत आहे त्यावर चिकित्सा केली जाते. तसंच जेव्हा स्ट्रेस फॅक्टर वाढतो तेव्हा देखील महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये हे जे त्रास आहेत ते दिसून येतात. मग त्यासाठी त्यांचं जे मानसिक संतुलन किंवा मनाशी रिलेटेड जी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये आपण शिरोधारा किंवा योगामध्ये जे प्राणायाम किंवा विविध प्रकारचे श्वसनाचे व्यायाम सांगितलेले आहेत ते अशा महिलांमध्ये आपण उपयोगात आणतो आणि त्याचे खूप छान रिझल्ट दिसून येतात. बरोबर. मॅम, पेन, सायाटिका यामध्ये आयुर्वेदाची भूमिका काय असते? पेन किंवा ज्याला आपण संधिवात म्हणतो किंवा आपल्या जॉईंट्समध्ये पेन होणं किंवा सियाटिका यामध्ये पायामध्ये मागच्या साईडला जी पायातली जी नस आहे ती ओढली जाते आणि त्यामुळे अशा महिलांमध्ये चालताना त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो. त्याचबरोबर रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे डिसीज, त्याचप्रमाणे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे जो डिसीज आहे ज्याला की आयुर्वेदामध्ये आमवात म्हणतो त्यामुळे अशा महिलांमध्ये मॉर्निंग स्टिफनेस जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांच्या हातापायाचे जे सांधे आहेत ते आखडून जातात आणि एकदम उठल्याबरोबर त्यांना उठून उभं राहणं किंवा चालणं हे देखील शक्य नसतं आणि त्यांना खूप त्रास होत असतो. तर ह्या मागचं जे मूळ कारण आहे ते शोधणं खूप गरजेचं असतं. ह्यासाठी आयुर्वेदिक जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये आमदोष जो आहे तो वाढलेला असतो. त्यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे जे डिसीज आहेत ते आपल्याला दिसून येतात. तर ह्याची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये जेव्हा पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन किंवा बस्ती चिकित्सा ज्यामध्ये की आपल्या शरीरामध्ये जो वाढलेला वात दोष आहे तो कसा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटने ट्रीट करतो हे बघितलं जातं. ह्यामध्ये बस्ती चिकित्सा खूप चांगल्या प्रकारे काम करते. त्याचबरोबर स्नेहन, स्वेदन ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये आपल्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन वाढवणं, त्याचबरोबर स्वेदन चिकित्सेद्वारे आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत ते घामावाटे बाहेर काढले जातात. आणि ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये आयुर्वेदामध्ये जे विविध औषधी वनस्पती वर्णन केलेले आहे त्यांचा उपयोग करून आपण आपल्या शरीरामधले जे वाढलेले टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढून टाकतो. त्याचबरोबर जो वाढलेला वात आहे त्यामुळे की आपल्याला जे वेदना होत आहेत किंवा चालण्यासाठी त्रास होणे किंवा
इतर ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्यवस्थित आपण करू शकत नाही. तर ह्या सगळ्यांसाठी जी आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे किंवा पंचकर्मची जी ट्रीटमेंट आहे त्याचा आपण उपयोग करतो. तसेच जेव्हा आमदोष हा शरीरामध्ये वाढतो त्याचं जे मूळ कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढणं. आणि हे टॉक्झिन्स वाढण्यासाठी आपण जे रोजचं जे आपलं खानपान आहे किंवा जो आपला रोजचा जो आहार आहे त्यामध्ये आपण काय बदल केलेले आहे ज्यामुळे की हा आम आपल्या शरीरामध्ये तयार होतोय हे आपण बघतो आणि त्यानुसार त्या गोष्टी त्यांनी करू नयेत ह्याविषयी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आणि त्याचबरोबर योगा थेरपी ज्यामध्ये की विविध प्रकारचे आसन वर्णन केलेले आहे त्यांचा देखील आपण ह्यामध्ये उपयोग करतो, जेणेकरून जो काही महिलांमध्ये जो काही त्रास होतोय, जो काही जॉईंट पेन किंवा ज्याला संधिवात किंवा आमवात ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हाव्यात ह्यासाठी आपण नॅचरली ट्रीटमेंट त्यांना देऊन ह्यापासून त्यांना बाहेर काढू शकतो. अभ्यंग, शिरोधरा, नस्य, बस्ती ह्या सगळ्या थेरपीज आहेत आयुर्वेदामधल्या. तर याचा आपल्या लाईफस्टाईलवर कसा परिणाम होतो किंवा आपल्याला काय फायद्याचा आहे? येस, आयुर्वेदामध्ये जे पंचकर्मच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या थेरपीज ज्या आहेत त्यांचा उपयोग केला जातो. ज्यामध्ये अभ्यंग ही जी चिकित्सा आहे ह्यामध्ये आपण मेडिकेटेड तेल किंवा तूप याचा उपयोग करतो, जेणेकरून ह्याच्या सहाय्याने आपण आपल्या शरीराची मसाज करणे किंवा जेव्हा आपण पंचकर्म ट्रीटमेंटसाठी येतो तेव्हा ह्या ठिकाणी थेरपिस्ट हे पूर्ण शरीराची तेलाच्या साह्याने किंवा जे काही औषधी आहेत त्यांच्या साह्याने मसाज करतात, ज्यामुळे की त्यांच्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, जे की खूप गरजेचं आहे. जेव्हा ब्लड सर्क्युलेशन वाढतं तेव्हा आपल्या शरीरातली जी टॉक्झिन्स आहेत ते बाहेर निघून जाण्यासाठी हे मदत करतं. तर अशा प्रकारे अभ्यंग ही चिकित्सा आहे ती आपण करतो. ह्यामध्ये आणखी त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की उद्वर्तन चिकित्सा ह्यासारख्या गोष्टी. तसंच जे स्वेदन चिकित्सा तुम्ही आता सांगितली तर त्यामध्ये असं असतं की स्टीम दिली जाते. जेव्हा स्नेहन कंप्लीट होते त्यानंतर पेशंटला स्टीम दिली जाते, जेणेकरून स्नेहनाद्वारे जे काही दोष शरीरामध्ये सुटे झालेले आहेत ते व्यवस्थित घामावाटे बाहेर निघून जावेत ह्यासाठी म्हणून ही चिकित्सा केली जाते. अशा प्रकारे स्वेदन चिकित्सा ही देखील पंचकर्मामध्ये वर्णन आहे. त्याचबरोबर नस्य चिकित्सा, तर नस्य ह्या चिकित्सेविषयी आयुर्वेदामध्ये जे वर्णन आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं की नासा ही शिरशोद्वारम, म्हणजे जे काही आपण नाकाद्वारे जे काही औषध आपण पेशंटला देतो ते डायरेक्ट त्याची जी ॲक्शन आहे ती मेंदूवर होते आणि मेंदूद्वारे आपल्या शरीरामधल्या ज्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रेग्युलेट केल्या जातात, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते त्याद्वारे हार्मोन्स सिक्रेट केले जातात. तेव्हा जेव्हा आपण नाकामध्ये हे औषध टाकतो तेव्हा त्याची ॲक्शन ही कुठेतरी मेंदूमध्ये त्या ग्लँडवर देखील होतच असते आणि त्याद्वारे आपल्या शरीरातले जे विविध अवयव आहेत किंवा त्यांची जी सिस्टीम आहे ती रेग्युलेट करण्यासाठी देखील ह्या नस्य चिकित्सेचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर सायनस किंवा रायनायटिस म्हणजे वारंवार सर्दी होणे ह्यासारखा जो त्रास आहे त्यामध्ये देखील आपण ह्या नस्य चिकित्सेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करतो. तसेच बस्ती चिकित्सा, यामध्ये बस्ती चिकित्सा जी आहे त्यामध्ये जेव्हा आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो तेव्हा आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सेचं वर्णन आहे. जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेदना वाढतात किंवा इतर ज्या सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणा किंवा सर्क्युलेटरी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांमध्ये कुठेतरी अडथळा येतो. तर हे टाळण्यासाठी आपण बस्ती चिकित्सेचा उपयोग केला जातो. त्यामध्ये विविध प्रकार आहेत, जसे की स्नेह बस्ती ज्याला की अनुवासन बस्ती असं म्हटलं जातं किंवा निरुह बस्ती ज्यामध्ये की काढ्याचा बस्ती दिला जातो. ह्याद्वारे आपल्या शरीरामध्ये जो वाढलेला वात आहे तो काढून टाकायला मदत मिळते आणि त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ज्या वेदना आहेत किंवा जो काही त्रास आहे तो निघून जायला मदत मिळते. तर जेव्हा आपण ही बस्ती चिकित्सा करतो तेव्हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड जो काही आपान वायू आहे त्याला कुठेतरी आपण रेग्युलेट करतो किंवा त्याचं संतुलनाकडे आपण लक्ष देतो. तर अशा प्रकारे बस्ती चिकित्सा देखील खूप चांगल्या प्रकारे जे काही आजार वाढलेले आहेत आपल्या शरीरामध्ये त्याला कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाते. आजकाल स्ट्रेस हा मोठा सायलेंट डिझीज झाला आहे खरं म्हणजे, आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आयुर्वेदा कसं मदत करतं? योगा थेरपी किंवा आयुर्वेदा
याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट होतं का? सध्याच्या काळात स्ट्रेस हा खरंच एक खूप ज्वलंत विषय आहे. कारण की जेव्हा स्ट्रेस हा फॅक्टर असतो तेव्हा त्याची जी लक्षणं आहेत ती आपल्याला अशी एकदम दिसून येत नाही. आता स्ट्रेस वाढलाय आणि लगेच आपल्याला एखादा आजार झालाय असं नसतं. तर त्याची जी लक्षणं आहेत ती जशी जशी वाढतात तसं आपल्याला कालांतराने कळून येतं की आपल्याला PCOD झालेला आहे किंवा थायरॉइड रिलेटेड काही त्रास आहे किंवा आपलं वजन खूप वाढतंय किंवा इन्फर्टिलिटी सारख्या ज्या समस्या आहेत ते अशा कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतात. तर ह्यासाठी आयुर्वेदा कसं विचार करतं तर आयुर्वेदानुसार स्ट्रेस म्हणजे प्रज्ञापराध, म्हणजे आपल्या शरीरातले जे बुद्धी, इंद्रिय किंवा मन आहे त्याचं जर असमतोल झालं किंवा त्यांचं जर संतुलन बिघडलं तर ह्याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर स्ट्रेस किंवा त्याच्याशी रिलेटेड जे आजार आहेत ते दिसून येतात. कारण की आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपण असं असतं की आपण भविष्याची चिंता करतो किंवा भूतकाळामध्ये जे काही आपल्यासोबत घडून गेलं आहे त्याचा विचार करत असतो. आणि ह्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये वातदोष जो आहे तो वाढलेला असतो. जेव्हा हा वातदोष वाढतो तेव्हा त्याची जी लक्षणं आहेत ती कालांतराने आपल्याला हे जे मोठे मोठे आजार आहेत जसं की PCOD किंवा थायरॉइड किंवा ओबेसिटी यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो तेव्हा त्यांची दिनचर्या किंवा ऋतुचर्या, त्यांचा जो आहार आहे तो व्यवस्थित मॅनेज करणं, त्याचबरोबर योगामध्ये जे विविध आसन सांगितलेले आहेत किंवा योगा थेरपी अशा पेशंटला आपण देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, तर दिनचर्येमध्ये असं असतं की आयुर्वेदानुसार सकाळी लवकर उठणं, त्याचबरोबर ज्या आपल्या डेलीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते कम्प्लीट झाल्यानंतर प्राणायाम किंवा योगा ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं किंवा ध्यान करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्या करून घेणं किंवा स्वतः करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपला जो स्ट्रेस फॅक्टर आहे तो कुठेतरी कमी होतो. त्याचबरोबर जेव्हा आपली रात्रीची झोप असते ती जर व्यवस्थित कंप्लीट झालेली नसेल तर त्यामुळे देखील स्ट्रेस फॅक्टर हा वाढतो. तसेच जे डेलीचं आपलं रुटीन आहे त्यामध्ये आपण काय खातो हे देखील खूप महत्वाचं आहे. कारण की जंक फूड किंवा बाहेरचं अन्न जर आपण जास्त प्रमाणामध्ये सेवन करत असू तर त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे कुठेतरी दुष्परिणाम हे दिसूनच येतात. तर ह्यासाठी सात्विक घरी बनवलेलं साधं चपाती, भाजी, भात, वरण हे जे जेवण आहे ते जर आपण घेऊ तर त्याच्यामुळे देखील आपला जो मानसिक संतुलन आहे ते टिकून राहण्यासाठी मदत मिळते. कारण की जंक फूड किंवा बाकीच्या ज्या ह्या गोष्टी आहेत जसं की आईस्क्रीम, चॉकलेट किंवा बाहेरचं हॉटेलमधलं जेवण ह्यामध्ये कुठेतरी जे स्पायसी किंवा तिखट किंवा ज्यामुळे की आपल्या शरीरामध्ये दोष वाढतील असे गुण खूप जास्त प्रमाणात असतात. तर मग हे कुठेतरी आपण अवॉइड केलं तर त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम हा दिसूनच येतो. त्याचबरोबर जी योगा थेरपी आपण अशा पेशंटमध्ये करतो त्यामध्ये अशा पेशंटमध्ये जेव्हा आपण करतो तर त्यामध्ये त्यांना प्राणायाम किंवा त्यांचं श्वसनाचे जे व्यायाम आहेत ते सांगतो, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे तो वाढावा, जेणेकरून जे मनाशी रिलेटेड किंवा मेंदूशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे चालाव्यात ह्यासाठी. तसेच पंचकर्ममध्ये देखील ह्यासाठी विविध चिकित्सा सांगितलेल्या आहेत. पंचकर्ममध्ये देखील ह्यासाठी विविध चिकित्सा सांगितलेल्या आहेत. जसं की शिरोधारा, ज्यामध्ये आपण औषधीयुक्त तेल हे किंवा काढा किंवा औषधीयुक्त तक्रधारा असं म्हणतो आपण, त्याचा उपयोग केला जातो, जो की कंटिन्युअस कपाळावर त्याची एक धार सोडली जाते, ज्यामुळे जे माइंड आहे ते रिलॅक्स होतं. आणि अशा पेशंटमध्ये जेव्हा आपण शिरोधाराची जी ट्रीटमेंट आहे ती कंप्लीट करतो त्यानंतर त्यांना खूप रिलॅक्स वाटतं आणि जेव्हा ते रात्रीची त्यांची जी झोप असते ती खूप गाढ आणि त्यांना एकदम फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावर. तर ही सगळी लक्षणं देखील आपल्याला आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट आहे किंवा योगा थेरपी जी आहे ती घेतल्यानंतर दिसून येतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये विविध हर्ब्स वर्णन केलेलं आहे, जसे की ब्राह्मी, जटामांसी, शंखपुष्पी.
ही जी आहेत ह्यामुळे ॲडिक्शन असं होत नाही किंवा ही गोष्ट आपण एकदा घेतली किंवा हे औषध एकदा घेतलं तर ह्यामुळे आपल्याला ह्याची सवय लागून जाईल, अशा प्रकारे ची ही औषधी नाहीये. तर ही जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपले मज्जातंतू म्हणजे ब्रेनशी रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रेग्युलेट केल्या जातात. तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे काम करतं. जे आयुर्वेदिक औषधी आहेत ती स्ट्रेसची मॅनेजमेंट करण्यासाठी. तर अशा प्रकारे योगा थेरपी, तसेच शिरोधारा, नस्य थेरपी, औषधी उपचार आणि आपलं डेलीचं जे दिनचर्या आहे त्यामध्ये चेंजेस करून आपण स्ट्रेस पासून स्वतःला वाचवू शकतो. शिरोधारा हे आपण फक्त स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीच वापरतो की काहीही नसताना आपण शिरोधारा ह्या ट्रीटमेंटचा थेरपीचा वापर करू शकतो? शिरोधारा म्हणजे डोक्यावर औषधीयुक्त तेल किंवा काढा किंवा तक्रधारा ह्याचा उपयोग शिरोधारेमध्ये केला जातो. तर जेव्हा आपण हे करतो तेव्हा जे काही स्ट्रेस रिलेटेड जो त्रास आहे तो तर कमी होतोच, पण त्याचबरोबर जेव्हा आपण शिरोधाराची थेरपी घेतो तेव्हा आपला मेंदू जो आहे तो व्यवस्थित काम करणं, जसं की लहान मुलांमध्ये आपण बघतो की त्यांना शाळेचा खूप जास्त प्रमाणामध्ये ताण असतो किंवा त्यांच्यामध्ये त्यांचा मेंदू हा जो ताण आहे तो सहन करण्यासाठी तेवढासा सक्षम नसतो. मग अशा कंडिशनमध्ये किंवा अशा मुलांमध्ये जे की 10वी 12वीला आहेत किंवा ज्यांना स्ट्रेस फॅक्टर वाढलेला आहे, अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण अशा मुलांना शिरोधारा देतो तेव्हा त्यांचं जे एज्युकेशनची जी फील्ड आहे त्यामध्ये देखील ह्याचा खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतो. तर एकंदर जरी आपण हेल्दी असू तरी स्वतःची जी डेव्हलपमेंट आहे किंवा स्वतःला आणखीन जास्त प्रकारे हेल्दी बनवण्यासाठी स्वतःला आणखीन शिरोधारासारखा अशा कुठल्या थेरपीज आहेत की ज्या आपण असंच घेऊ शकतो, म्हणजे कुठल्याही आजाराची त्यासाठी गरज नाहीये, पण आपल्या हेल्दीनेससाठी आपण त्याचा वापर करू शकतो? जसं की शिरोधारा आहे, त्याचप्रमाणे स्नेहन, स्वेदन, बस्ती ह्यासारखे जे विविध पंचकर्मच्या ज्या ट्रीटमेंट आहेत, आपल्या शरीराचं व्यवस्थितपणे रेग्युलेशन होणं, म्हणजे जे काही सिस्टीम्स आहेत त्या व्यवस्थितपणे काम कराव्यात ह्यासाठी म्हणून ज्या पंचकर्मच्या चिकित्सा किंवा जे औषधी उपचार आहेत त्या आपण केलेल्या कधीही चांगल्या. कारण की जसं आपली गाडी आहे, जेव्हा आपण कार समजा किंवा दुसरे जे वाहन आहेत ह्यांचं आपण वर्षातून एकदा त्यांचं सर्व्हिसिंग करतो का, तर ती व्यवस्थित चालावी आणि तिचं काम व्यवस्थित व्हावं यासाठी. तसंच आपल्या शरीरातले जे विविध अवयव आहेत किंवा विविध सिस्टीम आहेत ते त्यांचं काम व्यवस्थित करावे आणि त्यांच्याद्वारे व्यवस्थित ते काम केल्या जावं ह्यासाठी ज्या पंचकर्मच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यांचा जर आपण वापर करू तर त्याचे खूप छान रिझल्ट दिसतात. जसं की आयुर्वेदामध्ये हिवाळ्यामध्ये ज्या चिकित्सा आहेत त्यामध्ये विरेचन किंवा वसंत ऋतूमध्ये आपण वमन चिकित्सा करतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात वात वाढतो आणि त्यामुळे जॉईंट पेन होणं किंवा इतर जी लक्षणं आहेत ती दिसून येतात, तर ते कमी करण्यासाठी बस्ती चिकित्सा करणं. असं प्रत्येकाला जो काही आजार आहे किंवा जी काही लक्षणे थोड्याफार प्रमाणात दिसतात किंवा स्वतःला हा आजार होऊ नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी पंचकर्म हे केलेलं कधीही चांगलं, जेणेकरून ह्याद्वारे तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे दीर्घ आयुष्य जे म्हणतो आपण जास्त दिवस जगण्यासाठी ह्या पंचकर्मच्या ट्रीटमेंट कधीही कामी येतात. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आयुर्वेदाचा उपयोग होतो हे कळालं. आता अजून उत्सुकता वाढली, ओबेसिटीमध्ये आयुर्वेदाचा उपयोग होतो का? ओबेसिटी हे जे लक्षण आहे ह्या मागे विविध आजार कारणीभूत असतात, की PCOD असणं किंवा थायरॉइड रिलेटेड काही त्रास असणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं म्हणजे ओबेसिटी जी आहे त्यामागे आपल्या डेलीचं जे रुटीन आहे, म्हणजे आपण काय खातो किंवा इतक्या वर्षांमध्ये आपलं जे आहार आहे तो कशा प्रकारचा होता किंवा आपलं डेलीचं जे लाईफस्टाईल आहे किंवा डेलीचं जे रुटीन आहे त्यामध्ये काय आपण चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत ज्यामुळे आपलं वजन आता वाढलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये एक तर आहार विहार ज्यामध्ये की दिनचर्या
की आपलं डेली काय आपण खायला पाहिजे किंवा आपली जी डेलीचं रुटीन आहे त्यामध्ये योगा, प्राणायाम किंवा इतर ज्या एक्सरसाइज आहेत ह्यांचा उपयोग करणे, रात्रीची झोप व्यवस्थित घेणे, त्याचबरोबर आहारामध्ये सात्विक आणि पचायला सोपं असं अन्न सेवन करणे आणि ते वेळेवर आणि योग्य प्रमाणामध्ये सेवन करणे ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. तर ह्या सगळ्यांकडे लक्ष दिलं जातं. त्याचप्रमाणे ओबेसिटी पासून स्वतःला लवकरात लवकर रिकवर करणे किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये पंचकर्म चिकित्सा सांगितलेली आहे, ज्यामध्ये की स्नेहस्वेदन चिकित्सा, तसेच उद्वर्तन चिकित्सा, विविध प्रकारचे बस्ती वर्णन केलेले आहेत, योग बस्ती क्रम किंवा ज्या काही आजार आहेत त्यानुसार योग्य ते आयुर्वेदिक औषधींचा उपयोग करून त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. तर एकंदर जेव्हा आपण ही ट्रीटमेंट चालू करतो ज्यामध्ये की वमन, विरेचन किंवा बस्ती ह्यासारख्या चिकित्सा जेव्हा चालू करतो तेव्हा जेव्हा इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो किंवा लवकरात लवकर जेव्हा रिझल्ट पाहिजे असतो तेव्हा अशा पेशंटमध्ये आम्ही पंचकर्म ट्रीटमेंटचा उपयोग करतो. त्याचबरोबर आहारामध्ये चेंजेस करणे किंवा जे औषधी वनस्पती आहे त्यांचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ह्याद्वारे आपण ओबेसिटीपासून स्वतःला वाचू शकतो, जे की नॅचरल असणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आम्ही केमिकल्स यूज नाही करणार. तुमचं जे डेली रुटीन आहे ते चेंजेस करून आणि जे हर्बल नैसर्गिक ज्या वनस्पती आहेत त्यांचा उपयोग करून ह्या ठिकाणी आपण ओबेसिटी पासून स्वतःला वाचवू शकतो. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे ओबेसिटी कमी करण्यासाठी खूप साऱ्या मॉडर्न ट्रीटमेंट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. इवन खूप सारे औषधही अवेलेबल आहेत, मेडिसिन्स जे विदाऊट डॉक्टरही घेतले जात आहेत हल्ली. पण आयुर्वेदामध्ये अशी ट्रीटमेंट आहे जिथे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. सगळ्या नॅचरल गोष्टींचा वापर करून ट्रीटमेंट केली जाते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिझीज वाईज योगा थेरपी म्हणजे काय? प्रत्येकासाठी एकच योगा योग्य नाही आहे का? सगळ्या डिझीजसाठी सेपरेट सजेशन्स करता का? हो, कारण की योगा हे जे शास्त्र आहे त्यामध्ये प्रत्येक आजारानुसार कोणता योगा त्यासाठी चांगला असेल हे ठरवलं जातं. त्याचप्रमाणे आपली प्रकृती कशी आहे, आपलं वय आणि आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते कशा प्रकारचं आहे आणि आपली मानसिक स्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण एखाद्या पेशंटला योगा ॲडवाईस करतो तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि त्यानुसार प्रत्येक पेशंटला योगा हा आपण सांगतो. ह्यामध्ये जसं एखाद्या फिमेल्समध्ये PCOD किंवा PCOSचा त्रास असेल तर अशा कंडिशनमध्ये त्यांना त्यांच्या बॉडीची स्ट्रेचिंग व्यवस्थित व्हावी ह्यासाठी म्हणून योगा आपण सांगतो. त्याचबरोबर जेव्हा स्ट्रेस रिलेटेड जे महिलांमध्ये त्रास आहे की खूप ताण वाढलेला आहे आणि मेंटल स्ट्रेस हा फॅक्टर जेव्हा असतो तेव्हा अशा कंडिशनमध्ये त्यांना हेवी एक्सरसाइज किंवा त्या प्रकारचे जे योगा आहे ते न सांगता त्यांना प्राणायाम किंवा श्वसनाचे जे व्यायाम आहेत ते सांगितले जातात, जेणेकरून ते शांत व्हाव्यात आणि त्यांचा जो त्रास आहे तो कमी व्हावा. त्याचप्रमाणे ओबेसिटीचा जो त्रास आहे, ओबेसिटीसाठी जेव्हा आपण योगा ॲडवाईस करतो तेव्हा त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित ॲक्टिवेट व्हावं आणि त्यांचं जे रुटीन आहे त्यामध्ये चेंजेस व्हावेत. ह्यासाठी म्हणून जे एक्सरसाइज किंवा योगाच्या ज्या विविध आसन आहेत ज्यामध्ये की त्यांच्या बॉडीची स्ट्रेचिंग चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांचं मेटाबॉलिझम आणखीन इम्प्रूव्ह होईल अशा प्रकारे आपण योगा सांगतो. तर असं प्रत्येक डिसीजनुसार आणि त्यांच्या प्रकृतीनुसार, वयानुसार आणि त्यांच्या पचनशक्तीनुसार आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे योगा जे आहेत ते ॲडवाईस करतो आणि तेच आयुर्वेदानुसार किंवा योगशास्त्रानुसार योग्य ठरतं. तसंच वन डाएट फिट्स ऑल ही कन्सेप्ट पण आयुर्वेदा ॲक्सेप्ट करत नाही. बरोबर. जेव्हा डाएट किंवा आपण काय खायला पाहिजे किंवा काय नाही खायला पाहिजे ही जी गोष्ट आहे ती ठरवताना प्रत्येकाला एकच गोष्ट लागू पडत नाही, कारण की प्रत्येकाचं वय वेगवेगळं असतं. त्यानुसार जे आपण अन्न खातो ते पचन करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते किंवा एखाद्याला काही आजार झालेला असेल तर त्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये चेंजेस होतात, तर त्यानुसार त्यांनी काय खायला पाहिजे हे आणि जे काही दोष आहेत त्यांच्यामध्ये संतुलन व्हावं ह्यासाठी
त्यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या विविध चिकित्सा ह्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे. तसेच प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते, त्यानुसार त्यांना काय आवडतं किंवा काय नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित त्यांचा विचार करून त्यांना आपण सांगतो की तुमच्यासाठी हा डाएट योग्य असेल किंवा हा नसेल. ह्यामध्ये प्रकृतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा वात प्रकृतीची जर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींमध्ये कोरडं अन्न खाऊ नये असं आपण सांगतो. त्याचप्रमाणे जर पित्त प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत त्यामध्ये तिखट किंवा मसाल्याचे पदार्थ जास्त खाऊ नये असं सांगितलं जातं. आणि जे कफ प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत, कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जड किंवा जे पचायला खूप त्रास होतो अशा गोष्टी न खाणे किंवा गोड वस्तू कमी प्रमाणामध्ये सेवन करणे हे आपण अशा वेळेस ॲडवाइस करतो. त्याचप्रमाणे ऍसिडिटी म्हणा किंवा इतर जे आजार आहेत तेव्हा त्या आजाराची जी लक्षणं आहेत ते कमी होतील अशा प्रकारचा आहार आपण अशा वेळेस ॲडवाइस करतो. तर वन डाएट फिट्स फॉर ऑल हा कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये अर्थातच मानला जात नाही. प्रत्येकाच्या वयानुसार प्रकृतीनुसार आपण त्यांना डाएट हा वेगवेगळा ॲडवाइस करत असतो. आयुर्वेदा ट्रीटमेंट घेताना संयम असणं गरजेचं आहे असं म्हणतात. पेशन्स असणं, प्रत्येक पेशंटमध्ये आपण जी चिकित्सा घेतोय त्याचा रिझल्ट येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. ही गोष्ट त्यांनी कुठेतरी समजून घेणं गरजेचं असतं. कारण की जो काही आजार आपल्याला होतो तो एका दिवसामध्ये झालेला नसतो. त्यासाठी अनेक वर्षापासून जो आपला आहार आहे किंवा जी काही आपली लाईफस्टाईल आहे त्याचा परिणाम स्वरूपामध्ये एखादा आजार आपल्याला होत असतो. तेव्हा हा आजार ट्रीट करण्यासाठी त्यापासून स्वतःला नॅचरली डेव्हलप करण्यासाठी किंवा हा आजार नॅचरली कमी करण्यासाठी थोडाफार वेळ हा लागतच असतो. कारण की आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजार हा त्याच्यामध्ये कोणते दोष, धातू किंवा मल यामध्ये काय बिघाड झालेला आहे ते बघितलं जातं. मग त्याचं जे मूळ कारण आहे त्यानुसार ते कारण दूर करून आणि त्यासाठी आयुर्वेदिक औषधी किंवा पंचकर्म चिकित्सा ह्यांचा आपण उपयोग करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघताना कुठेतरी वेळ हा लागतोच. तर त्या गोष्टीचा पेशंटनी जर ह्याकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या शरीरामध्ये जे विविध धातू आहेत जसे की रस, रक्त, मांस, मेद असे सप्तधातू आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. तसेच वात, पित्त, कफ हे 3 दोष वर्णन केलेले आहे आणि 3 प्रकारचे मल वर्णन केलेले आहे. तर ह्यांच्यामध्ये व्यवस्थित संतुलन असेल तर अशा व्यक्तींमध्ये आजार हा होत नाही. तर त्यासाठी थोडासा वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर. हल्ली सगळ्या हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स दिसतं, पण आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये इन्शुरन्स फॅसिलिटी फारशी दिसत नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स फॅसिलिटी आहे. खरं तर हे आमच्यासाठी एक पर्वणीच आहे. तर ते किती उपयोगाचं आहे, कसं गरजेचं आहे? जेव्हा इन्शुरन्स फॅसिलिटी ह्यामध्ये कॅशलेस आणि रिइम्बर्स ह्या 2 गोष्टी येतात. तर जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा आपण विचार करतो किंवा एखाद्या आजारासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची ह्याचा जेव्हा एखादा पेशंट विचार करतो त्याचबरोबर त्याला त्याचं जे आर्थिक नियोजन आहे ह्याकडे पण बघावं लागतं. कारण की एकंदरच आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी त्यासाठी वेळ लागतो आणि त्यामध्ये विविध थेरपीज वर्णन केलेलं आहे जसं की पंचकर्म थेरपी, पुन्हा योगा थेरपी किंवा त्यांचे डाएट प्लॅन, त्याचबरोबर जे आयुर्वेदामध्ये विविध औषधी वर्णन केलेली आहे. ह्या सगळ्यांसाठीचा जो इन्शुरन्स फॅसिलिटी जेव्हा आपण ह्या सगळ्यांसाठी उपयोगात आणतो तेव्हा पेशंटला एक प्रकारे ते फर्स्ट ऑप्शन ठेवतात की हां आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो. कारण की ह्यासाठी आपल्याला जे आर्थिक नियोजन करण्याची जी गरज आहे ती तेवढीशी लागत नाही आणि आपण योग्य प्रकारे स्वतःला नैसर्गिकरित्या ह्या आजारापासून दूर करू शकतो. तर ह्यासाठी आयुर्वेदाचं जे इन्शुरन्सची जी फॅसिलिटी आहे ती आता सध्याच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि ह्यामुळे पेशंटला स्वतःचं आर्थिक जे समीकरण आहे ते पण बिघडवण्याची गरज पडत नाही आणि ते स्वतःला नॅचरली ट्रीटमेंटमध्ये ह्या आणू शकतात. बरोबर.
आयुर्वेदामध्ये जी इन्शुरन्स फॅसिलिटी सध्या मिळते, ह्यामध्ये ज्या विविध कंपन्या आहेत त्यांचे इन्शुरन्स ह्यामध्ये सँक्शन केले जातात, ज्यामध्ये की 20% 100% जे रिइम्बर्स किंवा कॅशलेसची फॅसिलिटी ही अवेलेबल आहे, जी की प्रत्येक इन्शुरन्स कंपनीमध्ये आयुर्वेदासाठी एक डिपार्टमेंट आहे आणि त्याद्वारे त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही देणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही आपण इन्शुरन्ससाठी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट साठी आपण इन्शुरन्सचा वापर खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. तर हे देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. मॉडर्न ट्रीटमेंट आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट एकत्र करू शकता का? मॉडर्न ट्रीटमेंट आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे दोन्ही आपण एकत्र करू शकतो, कारण की सध्याच्या काळाची ती गरज आहे. जसं की मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक आजार डायग्नोज करणं, त्याचबरोबर त्यामागे जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा त्याचे ॲक्यूट सिम्पटम्स जे दिसतात, म्हणजे लगेच दिसून येणारे, खूप जास्त प्रमाणामध्ये पेन होत आहे किंवा पेशंट चक्कर येऊन पडतोय किंवा ह्यासारखी जी लक्षणं आहेत, ह्यासाठी आयुर्वेदाच्या आधी मॉडर्नची जर आपण ट्रीटमेंट दिली तर त्याचा रिझल्ट पटकन येतो. त्याचबरोबर जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे त्यामध्ये त्यांचं जे लाईफस्टाईलमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे, तसेच त्यांच्या आहारामध्ये चेंजेस करणे किंवा जे काही योगा किंवा पंचकर्मच्या ट्रीटमेंट आहे त्यांचा उपयोग करणे. तर अशा प्रकारे डायग्नोसिस पर्पज आणि जे ॲक्यूट कंडिशन आहे त्यासाठी आपण मॉडर्न ट्रीटमेंटचा उपयोग करावाच. पण त्याचबरोबर जर आपल्याला लॉंग लास्टिंग रिझल्ट पाहिजे असेल आणि स्वतःला हेल्दी ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही घ्यायलाच पाहिजे. मॅम, आजकाल आपण पाहतो महिला घर असू दे, करिअर असू दे, त्यांचं शिक्षण, मुलं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या हेल्थकडे मात्र दुर्लक्ष करतात, अगदी नेहमीसारखं. तर त्यामुळे पुढे जाऊन काय गंभीर समस्या उद्भवू शकतात असं तुम्हाला वाटतं? जेव्हा महिलांमध्ये असं असतं की महिलांमध्ये असं असतं की माझ्या फॅमिलीला मी प्रिफरन्स देणार किंवा करिअरला प्रिफरन्स देणार, तर ह्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात किंवा त्यांना जो त्रास होतो ह्याकडे त्या कुठेतरी दुर्लक्ष करतात. आणि हे जे दुर्लक्ष आहे हे जर वारंवार होत असेल आणि त्यांनी स्वतःच्या हेल्थकडे जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर कालांतराने ह्याचा परिणाम एखाद्या मोठ्या आजारामध्ये होतो, जसं की थायरॉइडचा त्रास होणे किंवा ओबेसिटी, PCOD, तसेच BP, शुगर ह्यासारखे त्रास आपल्याला महिलांमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर सध्याला जास्त प्रमाणामध्ये बघण्यात येते ते म्हणजे अर्ली मेनोपॉजची कंडिशन, ज्यामध्ये की मेनोपॉज हा 45 हे वय आपण साधारण मानतो की ह्या वयामध्ये 40 ते 45च्या दरम्यान मेनोपॉज येतं. पण आता सध्याला असं दिसून येतंय की 35च्या दरम्यानच मुलींना मेनोपॉजची जी लक्षणं आहेत ती दिसून येतात. आणि जेव्हा मेनोपॉज हा महिलांमध्ये येतो तर सध्या आपण आताच बोललेलो की लग्नाचं वय हे वाढत चाललेलं आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये जर अशा महिलांमध्ये मेनोपॉजची लक्षणं दिसायला लागली तर त्यांचं जे फ्युचर आहे ते देखील कुठेतरी ह्या सगळ्यांमुळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यावर दिसून येतोय. तर स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी पंचकर्मच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या करणं, त्याचबरोबर जी काही लक्षणं दिसत आहेत त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं जी की नॅचरल असते हे कुठेतरी गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कडे महिलांनी लक्ष द्यावं, ते खूप चांगलं राहील. बरोबर. तुमच्यासोबतच्या गप्पा खूप छान झाल्या. आज माझ्या सगळ्या मैत्रिणींना ह्या पॉडकास्टचा उपयोग होणार आहे. खूप छान वाटलं. तरीही अजून मनात एक प्रश्न आहे. स्त्रियांना किंवा इतर सगळ्यांनाच हेल्थ संदर्भात काय सांगाल? कशी काळजी घ्यावी, काय करावं, तुमचं डेली रुटीन कसं असावं? हेल्थ रिलेटेड सांगताना किंवा त्यांच्या फ्युचरशी रिलेटेड सांगताना मी सर्वात आधी हे सांगेल की लग्नाचं वय हे
कमीत कमी असावं, की फॅमिली किंवा करिअरकडे पळताना लग्नाचं वय निघून जाते, ह्या गोष्टींकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या डेलीच्या रुटीनमध्ये जेव्हा करिअर ओरिएंटेड महिला असतात तर त्यांना वेळेवर जेवण न भेटणं किंवा दिवसभर कॉफीवरच राहणं किंवा रात्रीची झोप त्यांची व्यवस्थित न होणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे ज्या करिअर ओरिएंटेड ज्या महिला आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जी आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आहारामध्ये कमतरता किंवा जे काही आपण खातोय त्यामध्ये जंक फूड किंवा आर्टिफिशियल जे प्रिझर्वेटिव्ह आहेत, ह्या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावर ह्यांचे जे परिणाम होत आहेत त्यामुळे जी लक्षणं दिसत आहेत ह्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण स्वतःला व्यवस्थित ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हे पुढे चालून आपल्याला मोठ्या आजारामध्ये ह्यांचं स्वरूप दिसून येतं. तर हे सगळं कुठेतरी थांबवायला पाहिजे. त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या काळामध्ये आराम करणं किंवा डोक्यावरून स्नान न करणं किंवा हेल्दी आणि साधं जेवण करणं, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांकडे जर महिलांनी लक्ष दिलं तर त्यांना अर्थातच त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ह्यामुळे मदत मिळेल. त्याचबरोबर 8 तासाचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये तुम्ही 8 तास झोप घेणं हे खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर 8 तास जे वर्क आहे ते तुमचं तुम्ही करावं आणि त्याचबरोबर 8 तास जो फॅमिलीला जो वेळ द्यायचा आहे तो द्यावा. तर अशा प्रकारे तुम्ही जर स्वतःला मॅनेज केलं तर त्यामुळे देखील तुम्ही हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. बरोबर. दिवसभराचे 24 तास आपण कशा प्रकारे युटिलाइज करायला पाहिजे हे हा फॉर्म्युला खूप छान सांगतोय की 8 तास असे डिवाइड करून तुम्ही तुमचं काम, तुमचं डेली रुटीन, तुमचं हेल्थ सगळं छान मॅनेज करू शकता. तुम्ही खूप छान माहिती दिलीत मॅम. खरंच खूप छान माहिती मिळाली. आज माझ्या सगळ्या मैत्रिणी खुश होणार आहेत आजच्या पॉडकास्टने. सगळ्यांसाठी एक पर्वणीच आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा पॉडकास्ट? आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला आयुर्वेदा आणि हॉलिस्टिक हेल्थ याविषयी खूप महत्त्वाची माहिती मिळाली. इतकंच नाही तर फर्टिलिटी, PCOD, PCOS, हेअर प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम या संदर्भातही छान चर्चा झाली. मला आशा आहे की तुम्हाला आजचा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. यातून एक मात्र शिकायला मिळतं की आरोग्य हेच आपलं खरं धन आहे. म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य लाईफस्टाईलला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. तर पॉडकास्ट आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. बिझनेस टॉक मराठी, तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.